लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तिकीट नाही दिले तर सोबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी केले। सध्या लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये मागील 15 वर्षापासून कार्यरत असलेले डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी हिंगोली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून तिकीट मिळाल्यास सोबळावर निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या मी 20 वर्षापासून त्या लोकसभा मतदारसंघात मी काम करतोय। सध्या मी उबाटा शिवसेनेमध्ये काम एक हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून पाहतो, पण बातम्या आणि वृत्तवाहिन्यामध्ये आपण बघितलं प्रचंडपणे या ठिकाणी ओबीसी मुक्त भटके असतील, बहुजन समाज असेल, या समाजाला पूर्णपणे राजकीय पक्ष दाबून टाकण्याची भाषा या ठिकाणी केल्या जात आहे। आणि माझं खुलं आव्हान आहे, या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये जर शिवसेना उबाटा मला जर उमेदवारी देत नसेल तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंगोलीची लोकसभा 2024 मध्ये लढवणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी, बहुजन, विमुक्त भटके आणि बलुतेदार समाज या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही या महिन्यामध्ये आम्ही बैठका चालू करणार आहोत आणि निवडणूक लढवणार आहोत। सर, शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज लोकांनी जे आहे ते आता लोकसभा लढवण्याचं ठरवलेलं आहे। अशामध्ये तिकीट कोणाला देणार आणि कशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे? दिग्गज वगैरे कोण नाही, आम्ही सिनियर आहोत शिवसेनेमध्ये। जवळपास आम्हाला 15 वर्ष झालेत। सातत्याने मला शिवसेनेमध्ये डावलण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि सर्व या बहुजन समाजातील आणि सर्वच शिवसैनिकांना ही गोष्ट माहिती आहे। पण यावेळेस आम्ही पुनरावृत्ती होऊ देणार नाही। पक्षाने आम्हाला, उद्धव साहेबांनी आम्हाला उमेदवारी द्यावी आमची मागणी राहील। जर देत नसतील तर मात्र आम्ही आता गप्प बसणार नाही, आम्ही निवडणूक लढवणार आहोत। पाहूत पुढे मैदानात काय होते ते।